कोट्यावधीची पाणी पुरवठा योजना होऊनही गावामध्ये पाणी मिळालं नाही, म्हणून आज बीडच्या धारूर तालुक्यातील काही ज्या महिला आहेत त्या थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती हंडे घेऊन आलेत. आपण पाहतोय अशा पद्धतीने या सगळ्या महिला आहेत, वयस्कर महिला आहेत, लहान लहान लेकरांना घेऊन देखील आलेले आहेत. नेमकं गावामध्ये कोट्यावधीची पाणी पुरवठा योजना झाली, पण तरीसुद्धा गावामध्ये पाणी मात्र आलं नाही. आजही आता उन्हाळा सुरू झाल्याबरोबर पाण्याची खूप मोठी आता पंचायत झालेली, 1.5 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं, अशा पद्धतीने या महिलांचं म्हणणं आहे. आजी, काय परिस्थिती पाण्याची आणि नेमकं काय झालंय गावात? पाण्याचं लय त्रास आहे रे बाबा, लय त्रास. कुठून आणावं पाणी? माणसं म्हाताऱ्या माणसाने कुठून आहे? हा, लांबून पाणी आणावं लागतं. कसं करायचं? हात हालत, पाय हालत, कुठून आणायचं आम्ही पाणी? नेमकं काय झालंय? पाईपलाईन केली होती गावात, फुटली, सारखी फुटायली. त्याच्यात पाईपलाईन काय बी त्या गुत्तेदारानं खोसून ठेवली. हा, बिसलरी काय बी खोसल्या, जिथल्या तिथं पाईप फुटायला लागले. हो. काय परिस्थिती आज गावची? आज आमच्या गावाला पाण्याचा थेंब नाही आणि पाण्याला लोक लांब लांब जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पाईपलाईन केलेली आहे, पण ती अर्धवटच काम झालेलं आहे. तर शासनाकडून एकच मागणी आहे की आमचं पाणी पुरवठा पूर्ण केला पाहिजे आणि आमच्या माणसांना लांब जाण्याची शक्यता पडू नये. किती वेळ लागतो पाण्याला? कुठून आणावं लागतं नेमकं? कंप्लीट 1 तास तरी पाणी भरावं लागतंय आम्हाला सकाळ. तरी पण लांब विहिरीवरनं रानातनं आणावं लागतंय लोकांना. हो. पण पाणी पुरवठ्याची योजना गावामध्ये झाली, पण गावामध्ये नेमके हे पाणी कशामुळे आलं नाही? काय झालं नेमकं? काय आता घोटाळा झालाय त्याचा, काय माहिती काय झाले ते. काय म्हणतो पाणी गुत्तेदार? चढत नाही. गुत्तेदार गेला काम करून, दुसरे काय करणार आहे? काहीच करत नाही. काय परिस्थिती काय झाली नेमकं तुमच्या गावात? परिस्थिती म्हणजे सर अशी, आज आमचे कारखान्याचे जवळपास 100-200 लोक आले आणि धारूर तालुक्यातील. आता सध्याचा परिस्थिती अशी की आज 50 फूट विहीर असल्यामुळे खोल काय ठिकाणी दावे सुद्धा पुरत नाही. अशी परिस्थिती पाणी तिथल्या कारणावरून महिला मंडळांना कारखाने आले असताना पाणी पुरत नाही. 8 दिवसाला कोणा पण 700 रुपये लिटर, 1000 रुपये लिटर जर बॅलन्स असेल तर 700 रुपये प्रमाणे विकत घ्यावं लागते. विकत घेऊन पाणी आता तर मार्च महिना सुरू झाला, आणखी पुढचे इथून पुढे अशी परिस्थिती येऊ शकते की मी सांगतो बीड जिल्ह्यात असताना की आपण पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. इथून पुढे उष्णता आहे, माणसं उष्णघातान पण माणसं मरू शकतात. तुमच्या गावात परिस्थिती अशी घोटाळा आहे की पाण्याची परिस्थिती अशी की 700 फूट बोर घेतला तरी पाणी आमच्या इथे लागलं आहे. काय नेमकं योजना अशी की हेपोळीपासून पाईपलाईन आम्हाला पाझर तलावर, हेपोळी पाझर तलावापासून आम्हाला गेल्या वर्षी 1.5 कोटीची योजना आहे. ते पाईपलाईनचं सगळं बोगस काम झालं की पाणी अंजनगावात येऊ शकत नाही. अंजनगावमध्ये पाईपलाईनचं काम बोगस झाले, निम्यापासूनच पाणी आले, अंजनगावमध्ये पाणी येण्यात झाले. अशा पद्धतीने तक्रार केली. आजी, काय मागणी आता तुमच्या मुख्यमंत्री? पाण्याची, आम्हाला पाण्याची खूप गरज आहे. आमचे लेकरं लहान नाहीत, आमचे ती लेकरं सुद्धा पण जातात पाण्याला. मग आम्हाला पाण्याची गरज आहे खूप. विहिरीवरून पाणी शेणतात, मग म्हाताऱ्या बाया कशा शेणतील पाणी? कुणी पडलं केलं किती अवघड आहे. विहिरीतलं पाणी शेंदून काढायचं म्हणलेस खूप लांबून पाणी आणावं लागतंय. आम्हाला खूप आज पाण्याची गरज आहे. आज लोक बाहेर गावून विकत आणतात ना पाणी, तर ती पाणी आम्हाला 300 रुपये, 500 लिटरचं बॅलर 300 रुपयाला देतात आम्हाला ती विकत. आम्ही विकत घेतात. आमची परिस्थिती इतकी नाजूक आहे ना, आम्हाला सध्या आता विकत पाणी घेऊन पिऊ शकत नाहीत आम्ही. म्हणजे सरकारनं करायचं काय? आम्हाला द्यायचं ना पाणी आम्हाला. पाणी आम्हाला द्यायलाच पाहिजे त्यांनी. आम्ही कसं करायचं? मोल मंजुरी करून शिने आम्ही पाणी विकत घेऊन कसं प्यायचं सांगा तुम्ही? गावातल्या महिला आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेल्या आहेत. अंजनडोह म्हणून गाव आहे धारूर तालुक्यातलं, आणि त्या गावामध्ये जवळपास 1.5 कोटी रुपयाची योजना झाली, पण 1.5 कोटी रुपयाची योजना होऊनही गावामध्ये पाणी आलं नाही, असा या गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे नेमकं कोट्यावधीच्या पाणी पुरवठा योजना झाल्या, दुष्काळी बीड जिल्हा अशी ओळख आहे. मग जर पाण्यावरती पाण्यासारखा पैसा खर्च करून जर पाणी येत नसेल, तर नेमकं या पाणी पुरवठा योजनेतलं पाणी मुरलं कुठं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.